मंडळी आता मका पेरून झाली, दंड टाकलं तिला. आता तुरीला आपलं दंड टाकायचं राहिलं होतं, तेवढं दंड टाकून घेऊ. यंत्र जोड नाही इकडे दिसा ना, भांडारला नाही ना बी. नाही एका दिवसात भंडारात नसतं पाऊस कसला. थांबा बरं मित्रांनो, इकडचं बघू द्या. डबल पेरावची गरज पडली तर मग दंड मोडून जाणार. स्वप्नाचं तर सगळं तराट उगवलं. पहिल्या दिवशी जी पेरलंय का ते सगळंच सगळं उगवलं, आणि दुसऱ्या दिवशी पेरलेलं अजिबात उगवलं नाही. असा खेळ आहे बघा सगळा शेतीचा. शेतकऱ्याने ह्या बातम्या बघायचंच बंद करून टाकायला पाहिजे. पाऊस पडला तर जो का काय नाही. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळचे जवळजवळ 9:30 वाजलेले आहेत आणि मी चालू आहे कुर्डवाडीला. का तर लोणच्याचं पॅकिंग सगळ्यांना पार्सल पाठवून द्यायचं, आणि हे आपलं सगळ्यात शेवटचं पार्सल आता पाठवायचे. लोणचं तर आपलं संपलं. तुरडाळ पण पाठवतोय मी. तुरडाळ अजून आपल्याकडे आहे, कुणाला पाहिजे असेल तर कळवा. तुरडाळ चांगली आहे. आणि आज एकदम आकाश असं मोकळं दिसायला लागले. असं वाटतं पाऊस उघडला का काय, पण असं जरी वाटलं तरी वारं आहे अजून. ही वारं आबाळ काढत असतं, म्हणजे वारं सुटलं की आबाळ येत असतं. आणि आपली तूर कुठं उगवायला लागली. आज सकाळचा गेलो मी शेतामध्ये, अनवाणी पायाने गेलो आणि मस्तपैकी बघितलं तर कुठं अशी वर मुदण्या दिसायला लागल्या. ते म्हणजे पहिल्यांदा येताना असं वर येतं असं मुदण्या, परत असं सरळ होतं अंकुर. तर ती मला लय बरं वाटलं. आता आज नाही, उद्या परवा ह्या 2-3 दिवसात आता चांगलं वर यायला चालू होईल. आता कुरडीला पेरलं ती लय फायदा झाला, कारण की आता इथनं पुढं पेरून आता वारा सुटलंय. आता समजा 15 दिवस जर उघडला, आता 15 दिवस तर ह्याला पाणी द्यायची गरज लागत नाही. तर तेवढ्यात आपलं काम भारी झालेलं आहे. एखादा सडाका जरी आला तरी मस्त काम होईल. तर आपल्या 2 पिशव्या आहेत त्या जवळजवळ झाला. आज लोणच्याचा विषय संपलेला आहे. आता इथनं पुढं कोणीसुद्धा लोणच्याला ऑर्डर देऊ नका. आय ग काय करते? पिशवी कुठं आहे का ते लोणच्याची? जातो की पार्सल देऊन येतो. तेवढं चालू आहे का स्वयंपाक? बरं. नाही, जातो येतो पटकन. जेवण केलं का? जेवण नाही केलं मी. आणि माघारी आल्यावर करायचं. बघ बी नव्हते. ये मग घेत ना, मी वडा करणार आहे, बटाटा वडा. बरं चालतंय की. येतो मी देऊन पटकन. चालतंय. तयारी चालू आहे का? ती काय बटाटे उकडली ती म्हणलं करावं बटाटे. बरं चालतो, आलो माघारी. तर मंडळी, आपलं कुरवाडीचं काम झालं. त्याच्यानंतर परत माड्याला गेलो. एक माड्याचं काम अर्जंट निघालं. माड्याचं काम करून आता आलोय. आहे ग चला आलो बघ. अगं माड्याला गेलो तुम्ही परत. माझं ते ह्याचं रेशन कार्डाचं काम होतं, माड्याला जाऊन आलो मी. चला जातो मग. आता जेवण नाही, जेवण करतो की. केलाय चपाती केल्या असतील तो. आता जेवण करून घेऊ मग जाऊ. तर काय म्हणले, झालं बघ ते रेशन कार्डचं आपलं ओके झालं. ऑनलाईन झालं. ऑनलाईन नव्हतं ते, काय झालं, नवीन रेशन कार्ड काढलं होतं आपण, म्हणजे तर ते थोडं काम राहिलं होतं त्याचं ऑनलाईन. ते झालं. आईने दिलं ते तुझ्यासाठी स्पेशल वडे. चला बस जेवण करून आलो. आईने मला तिथून म्हणले जेवण कर आणि मग अगं पण मी तरी कुठे, मी इथं जेवण करत असतो, पण आई म्हणली बस आता. बसलो. नामा गप. जरा थोडा भाजीपाला आणलाय वाडीवर ना. आणि आता काहीतरी काम करू गडे, कारण की काम लय आले याला. एक काहीतरी करावं लागेल ना. पेरा पेरी ही काय इथलं करू, नाही तर मग तिकडं जावं लागेल. उडीद जमल का पेरा तिकडं? आपल्याला ह्या रानात पेरायची मका. आणि पहिले एकदा रोटरून घेतलं होतं बरं का, रोटावेटर फिरवला होता, पण आपल्या तुरीच्या काड्या काय सगळ्या भुगा झाल्या नाही का. आता ते पेरायचं म्हणलं की सारं पडणार नाही तर आडव्या येणार. त्याच्यामुळं अजून एकदा रोटावेटर फिरवायचं आलं. आणि काम करताना यांचे मित्र बघा,
त्यांच्या चाकाच्या कडनी 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 पळत्या ते. लय पक्षी आहे तेव्हा इकडे साळूंच्या आहे त्या. अजून तिकडे दिन कोक्यासारखा नवीनच प्रकार आहे. त्या पक्ष्यांची नावं पण बऱ्याच पक्ष्यांची नावं सुद्धा माहीत नाही ती, एवढं पक्षी इकडे येतात. हे आपलं पहिलं वठरातनं सुद्धा ना एवढ्या तुरीच्या काड्या अशा मोठ्या मोठ्या राहिल्या होत्या. आणि हे काय करणार, फणात अडकणार पेरताना टिपणीत. त्याच्यामुळे हे परत रोटरायला चालू केलं आहे. आणि रोटरून झाल्यानंतर मका पेरून घ्यायची ह्याच्यात. चला, माझं काम चालू आहे इकडं. कडकडनी झुडपं आले ती का काट्याची ती तोडती मी. बारकी बारकी मला जमतात तेवढी. मोठी तोडायचं म्हणलं की हाताला इचकं बसतं ते. मोठी तोडायला ह्यांना निवांत वेळ काढावा लागणार आहे. हो काही कसली झुडपं आले. तिकडे खंड्या पक्षी सुद्धा बसला आहे, ह्याच्यात नाही दिसणार. आणि आपण जवळ गेले की उडून जाणार, त्यापेक्षा आपण इथंच बसले बरे. हो काही कसलं झालंय बघा. एका वर्षात असल्या नको त्या गोष्टीला इकडं लय वाढायला हे आहे. आणि पाहिजे त्या गोष्टी पटकन वाढत नाही. त्या ही चिल्लर आहे, ही काय काढत नाही. बारकी बारकी झुडपं मी काढते. बघा इथं काट्याचं आहे, ही वागूच देत नाही पुन्हा. मी काढून घेते अशी बारकी बारकी. मी त्यांचं चालू आहे तिकडे रोटावेटर. तर मंडळी आपलं रोटावेटरनं रोटरून झालं. आता ट्रॅक्टर आणून लावला, पेरणी यंत्र जोडलं, मका टाकली. आता मका पेरायची आपल्याला. त्या रानात आता आपण रोटावेटरने रोटरलं, त्या रानात असं मका पेरून टाकू. मी मकाचं टाकलेलं आहे. आणि मका टाकून बी लगेच त्याला पाण्याने देऊन भिजवून घ्यावं लागेल. कारण की काय होते बरं का, कोक्या जरा ताप देते ते. आणि पाणी दिलं म्हणजे सगळी मका नीट उगवते, नाहीतर उगवत नाही मका. ते या जेवाय सगळ्यांनी भेंडीची भाजी, भाकर. तासा मुरडानं आणली आम्ही मकाची. ते तुरीचं रान होतं का नाही, त्याच्यामुळे तुरीच्या बुडक्याला अडकायला लागल्या तुरीची लाकडं. ते बी वैतागली, मी बी वैतागलो. म्हणलं आता सकाळीच बाबा, अंधार पडला. रान निर्मळ लागतं. रान निर्मळ असलं तरच मजा येते जरा काम करायला. आता मला विचार पडलाय, ते तुरीचं 3 एकर रान आहे. रान निर्मळ आहे पण ते लाकडं लिहायची इचून काढायची. हा नको बर, अपघात पेरायचं. याचा जेवढा वेळ लागणार आहे का, तेवढाच वेळ पेरायला लागणार आहे. त्यापेक्षा ते तशीच लाकडं ठेवून पेरलेलं चांगलं. 2-3 महिने तेवढा पावसाळा गेला की सगळं पुजतंय. धुका लागल्या मला. दुपारी आईने रस चपाती केली, रस चपाती खाल्ली.
तर उद्याच्याला घेऊ पेरून ते आता जेवण करून घेतो आता. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आता जवळजवळ 3 वाजलेले आहे. आम्ही सकाळी पेरायला गेलो, मका पेरायला चालू केलं. इतका वेळ लागतोय मका पेरायला, तुरीची लाकडं सगळी अडकते ते, आणि टाईम लागतोय, लई टाईम लागतोय. वैतागून परत आम्ही दुपारच्या उन्हाच्या कारात आलो इकडं. जेवण केलं मी, आज गुरुवार होता माझा, आणि झोपलो जरा. आता उठलो. आईने मला तिकडच्या शेतात बोलवलं होतं रोटरायला. तिला म्हणलं दुपारने येतो. कशाचं काय, अजून मी इथंच आहे, अजून पेरायचंच झालेलं नाही. तेवढ्यात मोबाईल बघत असताना एक बातमी पुढं आली. पाऊस लांबणीवर पडला. झालं. बातम्या देताना तर अशी देते ते ना, की तुम्हाला सांगतो, पाऊस आला म्हणलो की असतो टायटल असतं की महाराष्ट्र धुवून जाईल, महाराष्ट्र वाहून जाईल. आणि पावसाची जी बातम्या अंदाज सांगणारी असते ती का, ती सांगण्याची त्यांची पद्धत मी हातोटी बघितली बघा. सगळेजण सांगतात की महाराष्ट्रात दुष्काळ पडणार आहे. पण महाराष्ट्रात काय दुष्काळ पडणार आहे, घाबरू नका तुम्ही. आजपासून भाग बदलून पाऊस पडणार आहे. आज इथं पडेल की उद्या तिथं पडेल, की उद्या तिथं पडेल, की उद्या तिथं पडेल. सगळ्यांनी शेतीची कामं सगळे आटपून घ्या. पाऊस एकदा लागला म्हणजे उघडायचा नाही. आणि ईदभर वर गेल्याशिवाय कोणी पेरू नका. म्हणजे कशी बोलायची पद्धत आहे. शेतीची कामं बी आटपून घ्या, ईदभर वर गेल्याशिवाय पेरू बी नका. शेतकऱ्यांनी ह्या बातम्या बघायचंच बंद करून टाकायला पाहिजे. पाऊस पडला तर जो काय नाही, ढग नाही, एक ढग नाही, एक ठिकाण नाही कुठं दिसणार तुम्हाला. संपला विषय पावसाचा. लय अवघड आहे. पण पाऊस पडला जरा बरं वाटलं. आपली तूर उगवून यायला लागली. इकडं मका पेरायचं चालू आहे, तिला पाणी देणार आहे मी. बघा ती गेली पुढं. चला आपल्याला जायचं आहे आता. ट्रॅक्टर चालू करून तेवढं घेऊ आता. तर मंडळी, आता मका पेरून झाली, दण टाकलं तिला. आता तुरीला आपलं दण टाकायचं राहिलं होतं, तेवढं दण टाकून घेऊ. यंत्र जोडलंय तर परत पुढची कामं. मकाला दण टाकून इकडं तुरीच्या रानात आलोय. तर तुरी एक नंबर उगवले आपली. पाखरं ही काय टोचा मारत नाही ते ना. ठीक आहे, ही आपली तूर आहे. पुढं अजून उगवती आहे बघा. असं दुमत झालं आहे बघा. इथं हां बघा, ही असं मुदणे आहे ते. अजून काय हाय, बऱ्यापैकी चांगलं उगवलं ना ग. हाय, उगवतंय अजून. पाखरं फक्त खाऊ नये पाखरांनी, कारण पाऊस पडल्यामुळे त्यांना दिसत नाही ना. पेरलेलं दिसलं की खाते ते. हाय, बघू काय असेल ते असेल. मला तर बरी वाटते. अंतरावर आहे. हां, आहे का नाही. हां, उगवते मस्त उगवल. अजून 4-5 दिवसांनी एक पाऊस 4-5 दिवसांनी एक पाऊस पाहिजे होता. पाऊस तर उघडला. पण बरं केलंय आपण पेरून घेतलंय. उगवलं तरी लवकर त्याला लागलं. आता एक पाऊस पडला की त्याला मेहनत करून घ्यायची. रानाची दिसते ना. नाही इकडं दिसा ना. भांडारला नाही ना बी. नाही एका दिवसात भंडारात नसतं पाऊस. थांबा बरं मित्रांनो, इकडचं बघू द्या. तर मंडळी, काय झालंय, पहिल्या दिवशी पेरलेलं जे आहे ना आपलं, ते बऱ्यापैकी उगवलंय. आणि नंतरचं जे आहे ते काय दिसत नाही अजून.
एक तर अजून 2 दिवस वाट बघावं लागेल, नाहीतर मग 2 दिवसांनी जर नाही उगवलं असं कुठं तरी दिसतंय बघा. हे बघा इथं इथं अशा मुदण्या. मग काय होतंय काय माहिती. अजून 2 दिवस लागतील ह्याला कन्फर्म सांगाय तुम्हाला खात्रीशीर की बाबा ही उगवलंय का नाही. नसल उगवलं तर मग परत पाऊस पडल्यावर परत अजून एकदा पेरावं लागेल, तोवर वाट बघावं लागेल. आता हे तर टिटवीने अंडी घातलेली आहे ते, तर अजून काही पिल्लं निघालेली नाही. ते 4 अंडी अजून तशीच आहे. टिटवी इथंच कुठेतरी आजूबाजूला असणार आहे. नाही जरा लांब गेली मग आपल्याला बघून. चला दण टाकायचं परत टाकू मग. हां काय डबल पेरावची गरज पडली तर मग दंड मोडून जाणार. स्वप्नाचं तर सगळं तराट उगवलं. पहिल्या दिवशी जी पेरलंय का ते सगळं उगवलं आणि दुसऱ्या दिवशी पेरलेलं अजिबात उगवलं नाही. असा खेळ आहे बघा सगळा शेतीचा.